नमस्कार. अज्ञानी बॉय या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, खूप दिवसातून व्हिडिओ टाकतोय आणि ट्राय करूयात की कंटिन्यू व्हिडिओ येत राहतील. तर आज कोणती स्क्रिप्ट नाही, एक मुद्दा आहे जो खूप दिवस माझ्या डोक्यात चालू होता की हा मांडावा. तर बघा, हक्क, स्वतःचा हक्क. की बऱ्याचदा काय होतं, आपल्या दररोजच्या जीवनामध्ये अशा लहान लहान गोष्टी असतात की जिथं आपला हक्क असतो, पण काही कारणास्तव, काही लोकांमुळे किंवा काही सिच्युएशनमुळे आपण आपलं मत नाही म्हणू शकत, तो आपला हक्क नाही घेऊ शकत. आणि आपण त्याला कारण देतो की मी एस्केप करतोय, आपण त्यातून एस्केप करायचा प्रयत्न करतो. आपण काही कारण देतो, माझ्यात पडायचं नाही, माझ्या वांद्यात पडायचं नाही, असं. हे कारण ठीक आहे, हे स्वाभाविक माणसाचा गुण आहे. पण कुठेतरी पॉज घेतला पाहिजे, थांबलं पाहिजे, थोडंसं थांबून विचार केला पाहिजे की मी ज्याच्यासाठी माझा हक्क सोडतोय तो माणूस तेवढा लायकीच आहे. खरंच तो तुमच्या आयुष्यात कुठं एक जागा डिझर्व करतोय? नसेल तर तुमचा हक्क त्याला देण्यात काहीच अर्थ नाही. आता बघा, एक गोष्ट आहे महाभारतामध्ये, कौरव आणि पांडव. आता मला सांगा, पांडवांनी फक्त आपला एक हक्क मागितला होता. कोणता? की त्यांना फक्त एक ग्राम पाहिजे होतं. ते पण ते कौरव देऊ नाही शकले. का? त्यांचा हक्क तर अख्ख्या पूर्ण त्या हस्तिनापुरावरती होता. ते मागू पण शकले असते, तर त्यांनी नाही मागितले. तरी पण जेवढा केवढा मागितला तेवढं पण त्या दुर्योधनाला देणं झालं नाही. आणि त्याचा शेवट काय झाला हे आपण पाहू शकतो. ज्यावेळी पांडव हे ठाम होते की बाबा आता नाही, आता नाही, की आता आपला हक्क आपण घ्यायचा, त्याला एक गाव नाही देत होत ना, तर आपण अख्खं महायुद्ध खेळायचं. आणि त्यावेळी महाभारत घडलं. त्या महाभारताचा शेवट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांनी जेवढं मागितलं होतं त्याच्याही पेक्षा जास्त त्यांनी कमवलं. आता हे महाभारत झालं. आता बरेच जण म्हणतात की अशा गोष्टी फक्त मोठ्या मोठ्या कथांमध्ये भारी वाटतात. मित्रांनो, नाही. आपल्या दररोजच्या जीवनामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत, तुम्ही आता थांबून विचार करून बघा. जिथे तुमचा हक्क मारला जातो, मग ते शासन मारत असत, ते तुमचे जवळचे नातेवाईक असतील, तुमचे मित्रमैत्रिणी असतील, किंवा इतर कोणीही असेल, तर आजपासून मी पण आणि तुम्ही पण हा प्रयत्न करायचा आहे की जिथं आपल्याला असं वाटेल की नाही, हा माझा हक्क आहे आणि तो हिरावून घेतला जातोय, त्यावेळी आपण बोलायचं. जास्तीत जास्त काय होईल? भांडणं होतील, वैचारिक मतभेद होईल, त्याच्या पुढे काय होणार आहे? पण आपलं मत मांडा आणि आपला हक्क मिळवा. धन्यवाद.